कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रमा, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रमा. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीवीर गाढे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल विठ्ठल कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. काल्याच्या प्रकरणाचं वर्णन करणारा असा अभंग आहे आणि काल्याच्या प्रसंगामध्ये वारकरी संप्रदायातल्या साधू पुरुषांनी काल्याच्या संबंधानं वर्णन करणारे जे जे अभंग लिहिले त्या सगळ्या अभंगामध्ये या अभंगाचं विशेष महत्त्वाचं स्थान आहे. त्याचं कारण असं की बाकी कोणत्याही अभंगावर काल्याच्या कीर्तनाची सेवा करता येते, पण प्रसाद वाटत असताना हा अभंग म्हणावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची योजना प्रसाद वाटण्याकरता साधू पुरुषांनी आपल्या संप्रदायातल्या मागच्या धुरीण महात्म्याने करून ठेवलेली आहे. त्या अर्थी या अभंगाचं मूल्य महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बाकी सगळ्या अभंगापेक्षा या अभंगाला एवढं मूर्धन्य स्थान देण्याचं कारण काय याचा जर विचार करायचा ठरला तर अर्थाच्या दृष्टीनं सुद्धा या अभंगाचं महत्त्व आहे. हेच त्याचं कारण सांगावं लागेल. काय आशय आहे या अभंगाचा याचा जर विचार केला, बोलू नका बाबा बोलू नका, या अभंगाचा आशय काय आहे याचा विचार पण केला तर तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपलं स्वतःचं असं काही थोडंसं जीवनचरित्र सांगितलं असं मला दिसून येतं बरं का. भगवंताच्या समोर किंवा साधू पुरुषाच्या समोर किंवा साधकाच्या समोर तुकाराम महाराजासारखे साधू पुरुष आपल्या जीवनचरित्राचा विचार सांगत असतात आणि आपल्या जीवनाचा विचार संतांनी जो सांगितला ते संतांचं जे आत्मचरित्र आहे त्याच्या संबंधाने विचार करणारे जे अभंग आहेत प्रस्तुत अभंगसुद्धा तशाच पद्धतीचा आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये महाराजांनी आपलं स्वतःचं पारमार्थिक जीवनचरित्र सांगितलं असं म्हणायला हरकत नाही. अशी अभंगाची रचना आहे बरं का. संतांच्या जीवनामध्ये दोन भाग आपल्याला पाहायला सापडतात. एक त्यांचं व्यावहारिक जीवन असतं आणि दुसरं पारमार्थिक जीवन असतं. संतांच्या जीवनात व्यवहार कुठला आला असं कोणी जर म्हणायला लागलं तर संतांच्या जीवनातही व्यवहार आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण जगाचं कल्याण करून देण्याकरता, जगाला काहीतरी आदर्श घालून देण्याकरता जगात आल्याच्या नंतर ज्या अर्थी संत महात्म्याने काही दिवसपर्यंत का होईना देह इंद्रियाचा संबंध धरलेला आहे तोपर्यंत त्यांना संसार बोलावा लागतो. विठ्ठल विठ्ठल त्यांचा संसार आणि आपला संसार याच्यातला बदल जर दाखवायचा झाला तर आपला संसार अबाधित आहे आणि त्यांचा संसार बाधित अनुवृत्तीचा आहे. हा ज्ञानाच्या योगानं त्यांनी संसाराचा बाध साधलेला आहे आणि बाधित अनुवृत्तीनं प्रारब्धाचा शेष असेपर्यंत म्हणा किंवा त्यांना लीला करायची असल्यामुळं म्हणा बाधित अनुवृत्तीनं काही काळपर्यंत देह इंद्रियाचा संबंध त्यांनी धरलेला असतो आणि जोपर्यंत देह इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत संसाराची भाषा त्यांच्याबद्दल बोलावी लागते. वास्तवानं बोलणं आपल्याबद्दल असतं आणि अवास्तवानं बोलणं संताबद्दल असतं संसाराच्या संबंधानं. विठ्ठल विठ्ठल
आपल्यालाही देहेंद्रियाचा संबंध आहे, पण आपण तो वास्तव धरून चालतो. संतांना देहेंद्रियाचा संबंध आहे, पण तो खोटा आहे, बाधित आहे, अशा पद्धतीची साधू पुरुषाची भावना असते बरं का. आता त्याच्यात विचार करा, संताचा बाधित का होईना संसार आहे, आणि खरं पाहिलं तर संताच्या जीवनामध्ये परमार्थ आहे. आपल्याही जीवनात संसार आणि परमार्थ आहेत हे जरी खरं असलं, आणि संताच्याही जीवनात संसार आणि परमार्थ आहेत हे खरं असलं, तरी विचार करण्यासारखी गोष्ट एवढीच आहे, संताचा संसारसुद्धा परमार्थच असतो आणि आपला परमार्थसुद्धा संसारच असतो. विठ्ठल जोपर्यंत शुद्ध भावना येत नाही, जोपर्यंत निष्काम भाव आपल्या अंतःकरणात जागा होत नाही, जोपर्यंत सकामता आपली जात नाही, तोपर्यंत आपण परमार्थ करून सुद्धा तो सगळा संसारच होत असतो. असं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. असू द्या, पण सांसारिक आणि पारमार्थिक असं दोन प्रकारचं जीवन साधूला आहे. मग त्यांचं संसाराचंही चरित्र आहे, परमार्थाचंही चरित्र आहे. संसाराच्या चरित्राचाही विचार संतांनी सांगितलेला आहे, तो आपण पाहायचा आहे. संसाराचा विचार कशा करता पाहायचा? माणसं म्हणतात संताच्या जीवनात पाहायचं काय? परमार्थ. संताकडे आपण कशा करता जातो? परमार्थ करता. मग त्यांच्या जीवनातला परमार्थ पाहायचा सोडून त्यांचा संसार कशाला बघता? असं काही लोकांचं म्हणणं आपल्याकडे येतं बरं का. पण संताचा संसारसुद्धा पाहायला पाहिजे. कारण काय, संसारातली कशीही अवस्था जरी प्राप्त झाली तरी देवावरची, शास्त्रावरची, संतावरची श्रद्धा सोडायची नसते आणि परमार्थ करायचा असतो. हे कळाय करता संताचं सांसारिक चरित्र पाहिलं पाहिजे. विठ्ठल